Hello friends, so today welcome back on our channel. So friends, आपण स्टडी करतोय रोटेशनल डायनामिक्स या चॅप्टरचं. त्यातलं लेक्चर फर्स्ट आपण कंप्लीट केलेलं आहे, ज्याच्यामध्ये आपण इंट्रोडक्शन बघितलं होतं. आणि आज या लेक्चरमध्ये आपला लेक्चर नंबर 2 आहे, ज्याच्यामध्ये आपण स्टडी करतोय तो म्हणजे काय, कायनेमॅटिक्स ऑफ सर्क्युलर मोशन. ओके, हा जो रोटेशनल डायनामिक्स आहे या चॅप्टर मधलाच फर्स्ट बीट जो आहे आपला कायनेमॅटिक्स ऑफ सर्क्युलर मोशन, याच्यावरती आपले 2-3 व्हिडिओ क्लिअर होतील किंवा तयार होतील आपले कायनेमॅटिक्स वरचे. सो बघा, याच्यामध्ये आपल्याला काय काय स्टडी करायचंय ते पॉइंट मी तुमच्या समोर अरेंज केलेले आहेत. याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे कायनेमॅटिक्स इंट्रोडक्शन, नेमकं कायनेमॅटिक्स म्हणजे काय असतं त्याबद्दल आपण अगोदर डिस्कस करू. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे रेडियस वेक्टर म्हणजे काय असतं, त्याची का गरज आहे, कशामुळे आवश्यक आहे ते शिकवताना सांगतो. ओके, त्याच्यामध्ये सगळ्यात अगोदर आणि महत्वाचा पॉइंट आपल्याला बघायचा आहे तो म्हणजे कुठला, अँग्युलर डिस्प्लेसमेंट. ओके, नेमकं आपलं आजचं टार्गेट हे आहे की तुम्हाला सगळ्यांना अँग्युलर डिस्प्लेसमेंट क्लिअर झालं पाहिजे. म्हणजे अँग्युलर डिस्प्लेसमेंटचा प्रत्येक पॉइंट आपण आज या ठिकाणी क्लिअर करणार आहोत. ओके, त्यातलं काही ठेवणार नाही. सो बघा, आता आपण स्टार्ट करू आपल्या आजच्या लेक्चरला. त्याच्यामध्ये सगळ्यात अगोदर आपण बघू कायनेमॅटिक्स म्हणजे काय, व्हॉट इज कायनेमॅटिक्स. ओके, कायनेमॅटिक्स कशाला म्हणायचं, आपल्या बीटचं नावच आहे कायनेमॅटिक्स ऑफ सर्क्युलर मोशन. आता बघा, कायनेमॅटिक्स कुठून आला, तर सगळ्यात अगोदर हे माहित असू द्या की आपलं जे फिजिक्स आहे सगळ्यांच्या आवडीचा विषय, त्या फिजिक्स मध्ये अनेक ब्रँच आहे. त्यातली एक ब्रँच आहे ज्या ब्रँचचं नाव आहे मेकॅनिक्स. काय म्हणतो मी आता, मेकॅनिक्स. ओके, ही एक ब्रँच आहे मेकॅनिक्स. ह्या मेकॅनिक्स या ब्रँच मध्ये काय असतं, नेमकं ह्या मेकॅनिक्स ही ब्रँच कशाचे रिलेटेड आहे, तर आपल्या फिजिक्स मध्ये असलेली एक ब्रँच ज्या ब्रँच मध्ये आपण मोशनची स्टडी करतो. कशाची स्टडी करतो, मोशनची. मोशन आणि फोर्सेस, त्या मोशनसाठी आवश्यक असणारे जे फोर्सेस, ह्या दोघांचा अभ्यास करणारं, ह्या दोन गोष्टीची स्टडी करणारं जी काय आपल्या फिजिक्स मध्ये ब्रँच आहे त्यालाच काय म्हणायचं, मेकॅनिक्स म्हणायचं. ओके, मग या मेकॅनिक्स मध्ये ह्या मेकॅनिक्सचे 2 प्रकार पडतात, 2 टाइप्स मध्ये त्याला डिवाइड केलेलं आहे. एक आहे स्टॅटिक. मेकॅनिक्सचे 2 टाइप्स आहेत. कुठले कुठले आहेत, तर फर्स्ट टाइप आहे आपला तो म्हणजे कुठला आहे, तर ते आहे स्टॅटिक्स. आणि सेकंड आहे ते म्हणजे कायनेटिक्स. ओके, कायनेटिक्स 2 भाग, एक स्टॅटिक्स, सेकंड आहे आपला कायनेटिक्स. ह्या स्टॅटिक्स मध्ये काय असतं, तर जेव्हा ऑब्जेक्ट कुठला आहे रेस्ट मध्ये असतो. ओके, बघा, द स्टडी ऑफ ऑब्जेक्ट व्हेन ऑब्जेक्ट इज ऍट द रेस्ट, म्हणजे एखादा ऑब्जेक्ट रेस्ट मध्ये असत असताना त्याच्या रिलेटेड कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत त्या सगळ्यांचा अभ्यास आपण ज्याच्यामध्ये करतो त्याला म्हणायचं स्टॅटिक्स म्हणायचं. ओके, आणि नेक्स्ट आहे आपलं कायनेटिक्स. कायनेटिक्स मध्ये काय असतं, तर कायनेटिक्स मध्ये ऑब्जेक्ट जेव्हा कशामध्ये असतो, रेस्ट मध्ये नसतो, याचाच अर्थ ऑब्जेक्ट कशामध्ये असतो, मोशन मध्ये. ओके, तेव्हा त्याला काय म्हणायचं, कायनेमॅटिक्स. आणि या कायनेमॅटिक्सचे अगेन 2 ब्रँच पडतात. ह्या कायनेमॅटिक्सचे आणखीन 2 भागामध्ये रूपांतर केले किंवा 2 टाइप्स आहेत कायनेमॅटिक्सचे, 2 ब्रँच आहेत. त्याच्यामध्ये एक आहे आपलं फर्स्ट, ते कुठलं आहे आपलं कायनेमॅटिक्स, अँड सेकंड आहे ते म्हणजे डायनामिक्स. ओके, बघा काय सांगतोय, फर्स्ट आहे कायनेमॅटिक्स आणि दुसरं आहे आपलं डायनामिक्स. त्यातला जो हा कायनेमॅटिक्स आहे त्याच्याबद्दल आपण स्टडी करतोय. सो कायनेमॅटिक्स म्हणजे काय असतं, तर इट इज द डिस्क्रिप्शन ऑफ द मोशन. म्हणजे काय, मोशन बद्दल पूर्ण डिस्क्राईब करायचं आहे आपल्याला. काय म्हणतो का, डिस्क्राईब मोशन. याचा अर्थ काय, मोशन तुम्हाला पूर्ण स्टडी करायचं आहे. मोशनच्या रिलेटेड असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या बघायच्या, बट विदाऊट कॉज. म्हणजे काय होगा, विदाऊट याचा अर्थ कळतं काय, बघा, विदाऊट कॉज म्हणजे कारणाशिवाय. म्हणजे नेमकं मोशन का बरं उलालंय, मोशनच्या मागे कारण काय, त्याचा अभ्यास करायचा नाही आपल्याला. त्याला सोडून बाकीच्या मोशन मध्ये ज्या ज्या गोष्टी येतात, खास करून इम्पॉर्टंट कुठल्या कुठल्या आहे, तर त्याच्यामध्ये डिस्प्लेसमेंट असणार आहे, पुन्हा पुढे काय असणार आहे आपलं व्हेलॉसिटी असणार आहे, त्यानंतर कोण असणार आहे आपलं ऍक्सेलरेशन. यांचा अभ्यास करणं म्हणजे काय असतं कायनेमॅटिक्स. आणि डायनामिक्स मध्ये आपण स्टडी करतो ते म्हणजे काय, कॉजची. ओके, म्हणजे मोशन का बरं, नेमकं मोशनच्या मागे कारण कुठलं आहे त्याची स्टडी करणं म्हणजे काय असतं डायनामिक्स. ज्याच्यामध्ये खास करून मेन भाग आहे तो म्हणजे कुठला, फोर्स. ओके, मे बी या फोर्स सोबत आपण त्या ठिकाणी त्याचं मोमेंटम, त्याची एनर्जी, वर्क याचा पण तिथे विचार करतो. ओके, पण खास करून मेन कारण कुठला आहे, रिझन कुठला आहे, फोर्स आहे. मग याचा अभ्यास करणं, याची स्टडी करणं ह्याला म्हणायचं डायनामिक्स. आणि मोशनला डिस्क्राईब करणाऱ्या ज्या गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये डिस्प्लेसमेंट आहे, व्हेलॉसिटी आणि ऍक्सेलरेशन आहे त्याला म्हणायचं असतंय कायनेमॅटिक्स. सो आता सगळ्यांना कळलं असेल की नेमकं आपण स्टडी कुणाची करतोय. सो आपल्याला काय बघायचं आहे, कायनेमॅटिक्स बघायचं आहे, कुणाचं, सर्क्युलर मोशनचं. याचा अर्थ काय बघायचं आपल्याला, सर्क्युलर मोशनला डिस्क्राईब करणाऱ्या ज्या ज्या थिंग्स आहेत
त्यांच्याबद्दल आपण स्टडी करतोय. त्या कोणत्या कोणत्या आहेत तर त्यात आहे डिस्प्लेसमेंट, त्यात आहे व्हेलॉसिटी, त्यात आहे एक्सेलरेशन. म्हणजे मेनली तुम्हाला स्टडी कुणाची करायचं आहे तर सर्क्युलर मोशन मध्ये जे काही डिस्प्लेसमेंट आहे, जे काही व्हेलॉसिटी आहे आणि जे काही एक्सेलरेशन आहे त्यांची स्टडी आपण करणार आहोत. सो आज आपला महत्वाचं बीट बघायचं. मी आधी सांगितलं होतं, काय बघितलं होतं, अँग्युलर डिस्प्लेसमेंट. म्हणजे काय तुम्हाला याच्यामध्ये स्टडी कुणाची करायचं आहे डिस्प्लेसमेंटची, कुठल्या सर्क्युलर मोशन मधल्या. आणि सर्क्युलर मोशन मध्ये जे डिस्प्लेसमेंट आहे त्याला काय म्हणायचं अँग्युलर डिस्प्लेसमेंट. ते अँग्युलर डिस्प्लेसमेंट असतंय काय नेमकं, त्याचे डेफिनेशन काय आहे ते आपण डिटेलमध्ये स्टडी करू. ओके चालतंय. सो आय होप सगळ्यांना इंट्रोडक्शन कळलं असेल नेमकं आपण स्टडी काय करतो आणि कुणाची स्टडी करतो. ओके सो लेट्स स्टार्ट नाउ. सो बघा आता जेव्हा आपण अँग्युलर डिस्प्लेसमेंट ह्या बीट कडे जाऊ, तो बीट आपल्याला चांगल्या प्रकारे समजून घ्यायचा असेल तर त्याच्याही अगोदर आपल्याला रेडियस वेक्टर चांगल्या प्रकारे कळणं गरजेचं आहे की व्हॉट इज रेडियस वेक्टर. रेडियस वेक्टर म्हणजे काय असतं, ओके, किंवा रेडियस वेक्टरला काय म्हणायचं, नेमकं रेडियस वेक्टर काय असतं काय नाही याच्याबद्दल आपण डिस्कस करू. त्याचं कारण काय, कारण तुम्हाला रेडियस वेक्टर चांगला कळलं तर आणि तरच तुम्हाला काय कळून येईल अँग्युलर डिस्प्लेसमेंट. बरोबर. सो अँग्युलर डिस्प्लेसमेंट चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी अगोदर आपण रेडियस वेक्टर समजून घेऊ. सो काय असतं बघा रेडियस वेक्टर, नावातच आहे, जास्त विचार करायची गरज नाही. हे नाव खूप महत्वाचं आहे. बघा काय म्हणतोय आपल्याला, काय बघायचं तिथं रेडियस वेक्टर बघायचंय. ओके सो रेडियस वेक्टर म्हणजे काय असतं काही नाही याबद्दल आपण डिस्कस करू. सो या नावातच आहे दोन गोष्टी आहेत बघा. एक आहे रेडियस. तर रेडियस शब्द तुम्ही सगळेच ऐकलं. रेडियस वर्ड आपल्यासाठी जुना नाही, सॉरी कसं आहे तो ओल्ड वर्ड आहे, तो काय आपल्यासाठी न्यू वर्ड आहे. सगळ्यांना माहिती रेडियस म्हणजे काय असतं. तर काय असतंय ओनली द डिस्टन्स बिटवीन द सेंटर ऑफ सर्कल टू द सर्कम्फरन्स. बरोबर आहे. म्हणजे एखाद्या सर्कलच्या सेंटर पासून सर्कम्फरन्स पर्यंत आपण जी काय लाईन ड्रॉ करतो, जे काही डिस्टन्स असतं त्यालाच काय म्हणायचं असतंय रेडियस. आणि दुसरा शब्द आहे आपला तो कुठला आहे आपला वेक्टर. सो वेक्टर म्हणजे काय असतं सिंपल. वेक्टर म्हणजे काय, वेक्टर इज अ लाईन. वेक्टर म्हणजे दुसरं काय, वेक्टर काय आहे का लाईन आहे. पण कशी लाईन आहे तर ज्याला काय आहे डायरेक्शन आहे. म्हणजेच त्याला आपण काय म्हणू शकतो डायरेक्टेड लाईन असं तुम्हाला म्हणताय. कळतंय. ज्या लाईनला डायरेक्शन लाईन त्याला वेक्टर म्हणायचं. आणि दुसरं म्हणजे काय रेडियस म्हणजे काय असतंय सेंटर पासून सर्कम पर्यंत काढलेली लाईन. आलं लक्षात सगळ्यांना आता. म्हणजे आपण याची डेफिनेशन कसं करू शकतो की एक वेक्टर ड्रॉ करतोय आपण, म्हणजे डायरेक्शन असलेली लाईन ड्रॉ करतोय. जी लाईन कुठून आहे सेंटर पासून आहे, कुठपर्यंत आहे सर्कम्फरन्स पर्यंत. बरोबर आहे. त्यालाच आपण थोडंसं वेगळ्या प्रकारे आणि आपल्या पुस्तकी भाषेमध्ये आपण डिस्क्राईब करू. बघा काय असतं, जेव्हा एखादा ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशन परफॉर्म करतो. आता ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशन परफॉर्म करतंय, हे सर्क्युलर मोशन म्हणजे काय असतं याच्याबद्दल नेमकी पूर्ण इम्पॉर्टंट सगळी माहिती आपल्या लेक्चर नंबर 1 मध्ये आहे. तर तुम्ही अगोदर ते पार्ट बघा, तो लेक्चर बघा, मग याच्याकडे. आता काय सांगतो बघा, नॉर्मली बघा समजा आपल्याकडे एखादा ऑब्जेक्ट आहे. मी तुमच्या समोर एक ऑब्जेक्ट दाखवतोय. हा एक ऑब्जेक्ट आहे. जो ऑब्जेक्ट काय करतोय सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय. जस्ट कन्सिडर करावं का की दॅट ऑब्जेक्ट परफॉर्म सर्क्युलर मोशन. माझं सर्कल येईल अथवा नाही तुम्ही समजून घ्या. ओके जस्ट कन्सिडर करावं का हा ऑब्जेक्ट काय करतोय आपला सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय. मग ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असताना आता बघा हा सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय, याचा एक सर्कल तो डिस्क्राईब करणार आहे, एक सर्कम्फरन्स त्या ठिकाणी येणार आहे, सर्कल तो डिस्क्राईब करणार आहे. मग त्या सर्कलला काही ना काही सेंटर असणार आहे. बरोबर आहे. मग आपण कन्सिडर केलो की हा त्याचा सेंटर आहे, ज्याला मी ओ नाव देतो. बरोबर काय सांगतो बघा ओ नाव देतो आणि हा आपला काय एक सेंटर आहे. आणि ऑब्जेक्ट हा एक आपला ऑब्जेक्ट आहे, जो ऑब्जेक्ट काय करतोय सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय. मग हा ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असताना त्याची काहीतरी पोझिशन असणार आहे, तो कुठेतरी असणार आहे. बरोबर. आता समजा सुरुवातीला पहिल्यांदा का तो इथं आहे, मग नंतर काही वेळानंतर तो इथं असेल, नंतर इथं असेल, तो या सर्कलवरच्या सर्कम्फरन्स वरच्याच पॉइंटवर असणार आहे. बघा काय म्हणतोय ऑब्जेक्ट लाईज ऑन द सर्कम्फरन्स. हा पॉइंट खूप महत्वाचा आहे. म्हणजे या ऑब्जेक्टची जी काही पोझिशन असणार आहे ती या सर्कम्फरन्सवरच कुठेतरी असणार आहे. इथंच असावं असं काही नाही. बरं मे बी इथं असू शकते, मे बी इथं असू शकतंय, मे बी इथं आहे. बरोबर आहे. कुठेही असू शकतो. मग आपण समजलं की समजा तू इथं आहे. बरोबर. मग आपल्या ऑब्जेक्ट जो काही मी याला नाव देतो ए ही काय या ऑब्जेक्टची पोझिशन आहे. मग ह्या ओ पासून ह्या सेंटर पासून बरोबर ह्या सेंटर पासून ह्या ऑब्जेक्टच्या पोझिशन पर्यंत काय म्हणतोय सेंटर पासून ऑब्जेक्टच्या पोझिशन पर्यंत हा जो ड्रॉ केलेली लाईन आहे आणि ज्या लाईनला आपण डायरेक्शन देतोय
काय म्हणतोय, ज्या लाईनला आपण काय करतोय, डायरेक्शन देतोय, डायरेक्शन दिलेली लाईन म्हणजेच काय असतंय, वेक्टर असतंय. बरोबर आहे. आता मग जो वेक्टर आपण ड्रॉ करतोय, कुठून ड्रॉ करतोय का, ह्या सेंटर पासून कुठपर्यंत ड्रॉ करतोय, तर ऑब्जेक्टच्या पोझिशन पर्यंत. जो ऑब्जेक्ट कुठं आहे, सर्कम्फरन्स वरती आहे. बरोबर. आणि हा जो वेक्टर आहे त्याच वेक्टरला म्हणायचं रेडियस वेक्टर. आय होप क्लिअर झाला असेल. बघा काय सांगतो, आणखीन एक ज्यांना कळत नाही ना तर लगेच बघायचं. आणखीन एक उदाहरण घेऊ आपण. समजाव का, हा ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय. आता मोशन परफॉर्म करतोय याचा अर्थ काय, तो स्थिर कधीच थांबणार नाही. तो एका ठिकाणी थांबणार आहे का, नाही. हे तर आपल्याला कळतं, कॉमन सेन्सचा भाग आहे. ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय, ह्याचा अर्थ आहे तो इथं असतो, इथं असेल, इथं असेल, इथं असेल, कुठे असू शकतो ना. समजा आपण म्हटलं की आपला ऑब्जेक्ट या ठिकाणी आहे. बरोबर आहे. ह्याला मी नाव देतो, मी पोझिशन बी म्हटलो आपण. बरोबर. तो इथंच असा असं काही नाही, बरं कुठे असू शकतो. मग या ऑब्जेक्टच्या पोझिशन पर्यंत ह्या सेंटर पासून जो आपण वेक्टर ड्रॉ करतो त्याच वेक्टरला काय म्हणायचं, रेडियस वेक्टर. ओके. सो रेडियस वेक्टरची सरळ सरळ आपण डेफिनेशन सांगू शकतो. कसं सांगतोय आपल्याला, द वेक्टर. बघा काय सांगतोय, द वेक्टर ड्रॉन फ्रॉम, म्हणजे आपण वेक्टर ड्रॉ केलोय. बरोबर. आपण ते ट्रेस केलं वेक्टर, पण ड्रॉ करा. कुठून ड्रॉ केलं का, तर फ्रॉम द सेंटर ऑफ सर्कल, म्हणजे या सर्कलच्या सेंटर पासून कुठपर्यंत, टू द पोझिशन ऑफ ऑब्जेक्ट. बा काय म्हणतोय, ऑब्जेक्टच्या पोझिशन पर्यंत. कारण ते पोझिशन शब्द खूप महत्वाचा आहे. मे बी ऑब्जेक्ट फक्त इथंच असतो असं काही नाही. ऑब्जेक्ट कुठेही असू शकतो सर्कम्फरन्स वरती. त्याच्यामुळे आपण काय सांगायचं, पोझिशन ऑफ ऑब्जेक्ट ऑन द सर्कम्फरन्स ऑफ सर्कल. जी पोझिशन कुठे आहे, सर्कलच्या सर्कम्फरन्स वरती आहे. आणि तो जो वेक्टर आहे, दॅट वेक्टर इज कॉल्ड एज द रेडियस वेक्टर. कळतंय आता. मग रेडियस वेक्टर बद्दल डिस्कस करायचं झालं तर रेडियस वेक्टरचं युनिट काय आहे, रेडियस वेक्टर ड्रॉ कसं करायचा, तर सिंपल आहे का, हा जो ओए आहे, हा ओए ला काय म्हणणार तुम्ही आता इथं रेडियस वेक्टर म्हणा. हा ओबी आहे, ओबीला पण काय म्हणणार तुम्ही इथं रेडियस वेक्टर म्हणणार. बरोबर आहे. त्याचं डिनोशन नॉर्मली तुम्हाला जर लिहायचं असेल तर तो आर ने दाखवला जातो. सगळ्यांना माहित आहे रेडियस आपण कशाने दाखवतो, आर ने दाखवतो. मग हा वेक्टर आहे, वेक्टर असल्यामुळे ह्याच्यावर काय घ्यायचं, एरो घ्यायचं. ओके. सो रेडियस वेक्टर इज डिनोटेड बाय द आर बार, असं पण आपण म्हणू शकतो. आरच्या वर एरो घ्या, त्याला रीड करताना आर बार असं तुम्ही रीड करू शकता. हे ओए ओबी, बरोबर आहे ना. इथं ओसे असेल, ओडी असेल, प्रत्येक वेळेस वेगळं घ्यायची गरज नाही. नॉर्मली जनरली आपण सर्वसामान्य ह्या सगळ्यासाठी आपण काय घेऊ शकतो, आर बार. बरोबर. आता त्यासोबत आणखीन एक दोन गोष्टी महत्वाच्या सांगतोय. तर ह्या रेडियस वेक्टर मध्ये ऑब्जेक्टची पोझिशन जसं चेंज होईल तसं डायरेक्शन सुद्धा काय होतंय, चेंज होते. लक्षात ठेवा, रेडियस वेक्टरची डायरेक्शन काय होते, आपली चेंज होते. तसं ऑब्जेक्टची पोझिशन चेंज होईल. आता इथं ऑब्जेक्ट असेल तर डायरेक्शन का वरच्या साईडला असणार आहे. बरोबर आहे. ऑब्जेक्ट इथं असेल, डायरेक्शन या साईडला असेल. जर ऑब्जेक्ट या ठिकाणी असेल तर रेडियस वेक्टरची डायरेक्शन इकडे अशी असणार आहे. बरोबर आहे. डायरेक्शन काय होते, आपली चेंज होते ह्या रेडियस वेक्टरची. बट रेडियस वेक्टरचं मॅग्निट्यूड हे कसं असतं आपलं, कॉन्स्टंट. ओके. मॅग्निट्यूड हे ऑलवेज कसं असणार आहे, कॉन्स्टंट असणार आहे रेडियस वेक्टरचं. बघा रेडियस वेक्टर बद्दल आपण डिस्कस करतोय. मी प्रत्येक पॉइंट सांगण्याचा प्रयत्न करतो. ओके. जेणेकरून तुम्हाला सीईटी नीट या एक्झामला काही अडचण येणार नाही. कसलाही लहानात लहान कितीही डीपली क्वेश्चन विचारला तर तुम्ही त्याचं सोल्युशन देऊ शकाल. या पद्धतीने आपण बघण्याचा प्रयत्न करतोय. सो बघा काय सांगतोय, रेडियस वेक्टरची डायरेक्शन एव्हरी पॉइंटला पोझिशन नुसार काय होते, चेंज होते. आणि मॅग्निट्यूड कसं असतं आपलं, कॉन्स्टंट. रेडियस वेक्टर डिनोट कशाने करायचं, आर बारने करायचं. याच्याबद्दल आता याच्या पुढे जाऊ आपण याचं युनिट. तर रेडियस वेक्टरचं युनिट, आता रेडियस वेक्टर काय आहे, हे सिंपल आहे. हे काय लेंथ आहे, बरोबर नाही. हे काय लेंथ आहे ना, रेडियस काय असतं, लेंथ असते. लेंथचं युनिट सगळ्यांना माहित आहे. लेंथ हे फंडामेंटल क्वांटिटी आहे. त्याचं युनिट आपल्याला सगळ्यांना माहित आहे. कुठलं असतं, मीटर. एसआय सिस्टीम मध्ये युनिट जर तुम्ही एसआय सिस्टीम बघितलात तर एसआय सिस्टीम मध्ये कुठला आहे आपला युनिट, त्याचा मीटर आहे. आणि जर आपण सीजीएस सिस्टीम याच्यामध्ये डिस्कस केलं तर त्याच्यामध्ये आपलं सेंटीमीटर. बरोबर आहे. तुम्हाला जर सीजीएस मध्ये रेडियस वेक्टर काउंट करायचं असेल, मोजायचं असेल तर त्याचं युनिट आहे आपलं सेंटीमीटर. आणि एसआय सिस्टीम मध्ये आहे मीटर. बरोबर आहे. हे झाले युनिट. आणि त्याच्यानंतर लास्ट पॉइंट आपला तो म्हणजे कुठला, डायमेन्शन. ह्या रेडियस वेक्टरचं जर आपला डायमेन्शन बघायचं असेल तर डायमेन्शन मध्ये तीन गोष्टी महत्वाच्या आहेत. डायमेन्शन इथं असं लक्षात ठेवा, तीन गोष्टी असतात, लेंथ, मास आणि टाइम. ओके. जनरली बरं. आता तुम्हाला इथं मास रेडियस वेक्टर मध्ये कोण आहे, फक्त लेंथ आहे.
मास नाही टाइम आहे. ओके, त्यामुळे ओके इथं मास 0, टाइम 0, लेंथ फक्त एकच आहे ना, इथं लेंथ 1च आहे, त्यामुळे काय येईल आपलं L1. हे झालं डायमेन्शन. ओके, इट इज अ डायमेन्शन फॉर रेडियस वेक्टर. लेंथ आहे ती फक्त एकच आहे, त्यामुळे काय घ्या L1 घ्या, M0 T0 असं लिहा किंवा फक्त L1 लिहिलं तरी करेक्ट आहे. हे झालं आपलं रेडियस वेक्टर बद्दल पूर्ण इन्फॉर्मेशन थोडक्यात बघितलेली. आता याच्या नंतर बघायचं आपल्याला अँग्युलर डिस्प्लेसमेंट. सो व्हॉट इज अँग्युलर डिस्प्लेसमेंट? अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हणजे काय असतं ते आपण डिस्कस करतो. ओके, त्याच्या अगोदर मी हे सगळं क्लीन करतोय. ओके, आय होप सगळ्यांना रेडियस वेक्टर कळलं असेल. व्हेरी सिंपल कन्सेप्ट आहे, कन्सेप्ट काही डिफिकल्ट नाहीत, काही नाही, सोपा चॅप्टरच सोपा आहे, त्यामुळे सगळे कन्सेप्ट सिंपलच असणार आहे त्याच्यातले. ओके, तर न्यू सिलेबस आहे, त्यामुळे थोडंसं नीट लक्ष द्या सगळेजण आणि चांगल्या प्रकारे समजून घेण्याचा प्रयत्न करत चला. ओके, अडचणी वगैरे असतील तर कमेंट मध्ये सांगत चला. ओके, आणि सगळ्यांना आवडत असेल, लेक्चर कळत असेल तर नक्की लाईक करत चला, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या सगळ्या फ्रेंड्सला शेअर सुद्धा करत चला. ओके, सो बघा आपण आता बघायचं पुढे इम्पॉर्टंट आणि फर्स्ट बीट जो व्हेरी इम्पॉर्टंट आहे या बीट मधला तो कुठला आहे आपला, ते म्हणजे अँग्युलर डिस्प्लेसमेंट. ओके, सो आपण आता अँग्युलर डिस्प्लेसमेंट बद्दल डिस्कस करू. व्हॉट इज अँग्युलर डिस्प्लेसमेंट? ओके, नॉर्मली अँग्युलर डिस्प्लेसमेंट थीटा असतं, थीटाने आपण त्याला इंडिकेट करतो, डिनोट करतो. ओके, सो आपण पूर्ण डिटेल मध्ये माहिती बघणार आहोत. बघा आता नीट लक्ष द्या. सो अँग्युलर डिस्प्लेसमेंट काय असतं त्याच्याबद्दल बघत असताना अगोदर डिस्प्लेसमेंट म्हणजे काय हे स्टडी करा, की नेमकं डिस्प्लेसमेंटचा अर्थ काय असतो, कशाला म्हणायचं डिस्प्लेसमेंट. आता नॉर्मली डिस्प्लेसमेंट सगळ्याला माहिती आहे. आपण काय म्हणतो की बाबा एखादा ऑब्जेक्ट जर मोशन मध्ये असेल तर त्याचं इनिशियल पॉइंट आणि फायनल पॉइंट याच्यामध्ये असणारे जे डिस्टन्स आहे, जे स्ट्रेट लाईन डिस्टन्स आहे, अशा आपण ट्रान्सलेशन मोशन मध्ये डिस्प्लेसमेंटची व्याख्या केली होती. बरोबर आहे, म्हणजे काय तर सर्क्युलर मोशन कडे जर आपण गेलो, सर्क्युलर मोशन कडे, तर नीट बघा बरं. नॉर्मली बघा हा ऑब्जेक्ट आहे जो सर्क्युलर मोशन परफॉर्म करतो. बरोबर आहे, मग आता मी समजा म्हटलं की हा अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन किंवा अँटी क्लॉकवाईज सेन्सने हा रोटेट होतोय, मग अँटी क्लॉकवाईज सेन्सने जर रिव्हर्स होत असते. आता हा ऑब्जेक्ट या ठिकाणी ए या पोझिशनला, बरोबर आहे, आणि यावेळेस आपण याचा टाइम बघितलो टी इज इक्वल टू किती आहे, 0 आहे. बरोबर, आणि हा ऑब्जेक्ट बरोबर टी एवढ्या वेळानंतर इथं बी या पोझिशनला आला. मग याचं काय या ठिकाणी हे जे डिस्टन्स कव्हर केलंय, तर हे जे अर्क लेंथ आहे, काय म्हणतो नीट बघा बरं, हे जे अर्क लेंथ आहे, हे जे डिस्टन्स आहे, हे झालं याचं लिनियर डिस्प्लेसमेंट. हे काय झालं, लिनियर डिस्प्लेसमेंट. बरोबर आहे, त्याला काय म्हणा तुम्ही, लिनियर डिस्प्लेसमेंट जे आपण एस ने दाखवतो. बरोबर आहे, मग आता नेमकं डिस्प्लेसमेंट काय इंडिकेट करतं थोडंसं नीट समजून घ्या. डिस्प्लेसमेंट काय काय करतंय, डिस्प्लेसमेंटचं मेन टार्गेट काय असतंय की त्या ऑब्जेक्टची पोझिशन दाखवणं. जो सर्क्युलर, जो कुठलाही मोशन असू द्या, मोशन परफॉर्म करत असणार. आता कसं आहे, नॉर्मली समजाव का, एक ऑब्जेक्ट या ठिकाणी बरोबर आहे आणि बरोबर टी एवढ्या वेळानंतर तो काहीतरी अंतर पार केलंय. बरोबर, समजा म्हटलं आपण की टी बरोबर 5 सेकंद आहे किंवा 5 या सेकंदानंतर त्या ऑब्जेक्टनी कव्हर केलं डिस्टन्स 10 मीटर. किती मीटर केलंय, 10 मीटर. बरोबर, मग 10 मीटर दाखवतं काय आपल्याला, नेमकं काय इंडिकेट करतं, तर हे सांगतंय आपल्याला की हा ऑब्जेक्ट इथून नेमकं कुठं पोहोचलाय, त्याचं अंतर किती कव्हर केलंय, त्याची पोझिशन काय आहे. लक्षात घ्या, म्हणजे डिस्प्लेसमेंट वरून आपण काय सांगू शकतो, ऑब्जेक्टची पोझिशन सुद्धा सांगता येते. नेमकं डिस्प्लेसमेंट त्याच्यासाठीच आहे की तो ऑब्जेक्ट नेमकं कुठं पोहोचलाय, तो कुठं आहे, नेमकं त्याची पोझिशन काय आहे हे सांगण्यासाठी आपण डिस्प्लेसमेंट वापरतो. मग आता सर्क्युलर मोशन मध्ये पण त्या ऑब्जेक्टची पोझिशन सांगण्यासाठी आपण काय वापरतो, डिस्प्लेसमेंट वापरतो. आणि ते जे डिस्प्लेसमेंट आपण वापरतो की नाही ऑब्जेक्टची पोझिशन इंडिकेट करण्यासाठी सर्क्युलर मोशन मध्ये, त्याच डिस्प्लेसमेंटला काय म्हणायचं असतंय, अँग्युलर डिस्प्लेसमेंट. नेमकं असतंय काय अँग्युलर डिस्प्लेसमेंट, आपण ते कशा प्रकारे दाखवू शकतो ते सांगतो का. आता समजावं का आपण, हे जर अर्क लेंथ सगळ्यांना कळली. आता समजा इथं सेंटर, मग या सेंटर पासून जरी पहिल्यांदा ऑब्जेक्टची पोझिशन इथं आहे टी बरोबर 0 असताना, मग या ठिकाणी मी हा वेक्टर ड्रॉ केला, त्याला आपण काय म्हणतो, रेडियस वेक्टर, त्याला आपण ओए म्हणू. बरोबर आहे, मग हा ऑब्जेक्ट टी एवढ्या वेळानंतर आफ्टर टाइम टी हा ऑब्जेक्ट बी या पोझिशनला आला. बरोबर आहे, त्याची पोझिशन या ठिकाणी आहे. मग आपण हे मान्य आहे, तुम्ही अर्क लेंथ वरून पण सांगू शकता. बरोबर, याची अर्क लेंथ किती आहे त्याच्यावरून पण तुम्ही याचं डिस्प्लेसमेंट, त्याची जागा, त्याची पोझिशन सांगू शकता. पण त्यासोबत आणखीन एक वेगळ्या प्रकारे तुम्हाला सांगता येतं. तो प्रकार म्हणजे काय, तर आपण ह्या ओ पासून ह्या बी या पोझिशन पर्यंत वेक्टर ड्रॉ केला, जर आपण इथं रेडियस वेक्टर ड्रॉ केला, तर याच्यामध्ये जो अँगल तयार झालाय, जो अँगल ह्या रेडियस वेक्टरनी तयार केलाय सेंटरला,
त्या अँगल वरून सुद्धा तुम्ही या ऑब्जेक्टची पोझिशन सांगू शकता. बघा सगळ्यांना कळतंय का मी कन्सेप्ट काय सांगतो का? तुम्ही काय बघा ऑब्जेक्टची पोझिशन सांगायचं असेल तर आपण ह्या अँगल वरून पण सांगू शकतो ना की अँगल किती आहे, तो सुरुवातीला किती होता आणि टी एवढ्या वेळानंतर त्याचा अँगल किती झाला. बरोबर आहे. त्या ठिकाणी सेंटरला जो तयार होणारा अँगल आहे ना तो अँगल किती आहे त्याच्यावरून बरोबर लक्ष होतं की आपला ऑब्जेक्ट नेमका कुठं आहे. बरोबर आहे नाही. पोझिशन सांगता येते आपल्याला ऑब्जेक्टची. मग त्यामुळे का हे जे डिस्प्लेसमेंट आहे ह्याला सुद्धा डिस्प्लेसमेंट म्हणायचं बिकॉज इट इंडिकेट द पोझिशन. बघा कॉन्सेप्ट लक्षात येते का? काय सांगतो का? समजा आपण एक एक्झाम्पल घेऊ. आपल्याकडे काय एक ऑब्जेक्ट आहे जो ऑब्जेक्ट काय करतोय की सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय. बरोबर आहे. दॅट ऑब्जेक्ट परफॉर्म द सर्क्युलर मोशन. मग याचं काय या ठिकाणी आपण सेंटर कन्सिडर करू. हा सेंटर पासून ऑब्जेक्ट इथं आहे ह्याला मी रेडियस वेक्टर म्हणतो. आता या ऑब्जेक्टला हा सुरू झाला इथून टी बरोबर 0 वेळ आहे. बरोबर टाइम आपण सांगितलं आणि बरोबर 5 सेकंद नंतर आपण समजा म्हटलं की आफ्टर 5 सेकंद बरोबर आहे तो अँटी क्लॉकवाईज रोटेट होतोय. तो या ठिकाणी पोहोचतोय. आफ्टर 5 सेकंद ऑब्जेक्ट या ठिकाणी काय होतोय आपला रीच होतोय आणि या ठिकाणी रीच झाल्यानंतर याचा सेंटर पाशी जो तयार झालेला जो अँगल आहे तो समजा मी म्हटलं की या ठिकाणी अँगल किती आहे आपल्या इथं 30 डिग्री आहे आपण सांगू शकतो. बरोबर. मग याच्यावर बरोबर कळतंय की जर तुम्हाला म्हटलं की आफ्टर 5 सेकंद दॅट ऑब्जेक्ट मेक द अँगल ऍट द सेंटर 30 डिग्री देन व्हॉट इज पोझिशन. सो तुम्ही बरोबर सांगू शकता की ऑब्जेक्टची पोझिशन या ठिकाणी. समजा तुम्हाला असं म्हटलं की या ऑब्जेक्ट पासून जो रेडियस वेक्टर आपण ड्रॉ केलोय तो रेडियस वेक्टर काय करतोय की या ऑब्जेक्टला आफ्टर टी इज इक्वल टू 10 सेकंद म्हणजे 10 सेकंद नंतर तो या सेंटरला बरोबर 60 डिग्रीचा अँगल तयार करतो. किती? 60 डिग्री. मग तुम्हाला विचारलं की तो ऑब्जेक्ट कुठे आहे ते सांगू शकता आपण की सेंटरला आपण इथून बघा 60 डिग्री मेजर करायचं आपल्या प्रोटेक्टरवरून. मग आपण 60 डिग्री मेजर केलं की बरोबर आपल्याला लक्षात येतं की तो ऑब्जेक्ट आपल्याला या ठिकाणी असणार आहे. बरोबर आहे. हे अशा प्रकारे आपण नॉर्मली सांगू शकतो. मी फक्त एक्झाम्पल घेतोय बरं. अँगल माझे वेगळे आहेत. 30 डिग्री एवढं मोठं नसतं 60 डिग्री एवढं मोठं नसतंय हे मला मान्य आहे. कळतंय 90 पेक्षा जास्त झालंय. मी एक्झाम्पल तुम्हाला समजावून सांगण्यासाठी करतो बरं. म्हणजे काय आपण ऑब्जेक्टची पोझिशन ह्या अँगल वरून पण सांगू शकतो आणि हा जो अँगल आहे ज्याच्यावरून आपण ऑब्जेक्टची पोझिशन सांगू शकतो त्यालाच म्हणायचं असतंय अँग्युलर डिस्प्लेसमेंट. ओके. मग नेमकी अँग्युलर डिस्प्लेसमेंटचा कन्सेप्ट आय होप सगळ्यांना कळलं असेल. आता नेमकं अँग्युलर डिस्प्लेसमेंटची डेफिनेशन काय आहे ती आपण बघू. त्याचं युनिट, त्याचं डायमेन्शन, अँग्युलर डिस्प्लेसमेंट काय असतं काय नाही, इन्स्टंटेनियस हे सगळं आपण बघू. डायरेक्शन वगैरे या सगळ्या गोष्टी आपण इथे डिस्कस करू. आता बघा अँग्युलर डिस्प्लेसमेंट काय असतं बघा. आणखी बघा तर सिंपल एखादा ऑब्जेक्ट जो सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय बघा तो ऑब्जेक्ट विच परफॉर्म सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असताना तो ऑब्जेक्ट ह्या सेंटर पाशी बरोबर आहे ह्या रेडियस vector drawn from the center of circle to the position of the position of the object on the circumference of circle. बरोबर आहे. मग ही पोझिशन आहे. मग ह्या ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असताना आफ्टर टाइम टी किंवा इन टाइम टी एवढ्या वेळानंतर तो ऑब्जेक्ट काय ए पासून ह्या बी पर्यंत आता क्लॉकवाईज घेतो आपण या ठिकाणी पोहोचला. बरोबर आहे. मग या ठिकाणी पोहोचल्यानंतर ह्या सेंटरला जो अँगल तयार होतोय त्याच अँगलला काय म्हणायचं अँग्युलर डिस्प्लेसमेंट. मग आपण त्याची डेफिनेशन कसं करू शकतो तर बघा हा अँग्युलर डिस्प्लेसमेंट नेमका आहे काय अँगल आहे. इट इज द अँगल. सिंपल. नेमकं बघा काय आहे नेमकं इट इज द अँगल. अँग्युलर डिस्प्लेसमेंट काय आहे अँगल आहे. मग जो अँगल कोण ट्रेस केलाय कोण ड्रॉ केलाय तो अँगल तर ह्या रेडियस वेक्टरने. हा रेडियस वेक्टर अगोदर इथं होता. आता पोषण इथं आले म्हणून रेडियस वेक्टर पण असं आला ना. बरोबर आहे. म्हणजे रेडियस वेक्टरने ट्रेस केलेला अँगल आहे. ह्या रेडियस वेक्टरने ड्रॉ केलेला अँगल आहे. बरोबर आहे. त्या रेडियस वेक्टरने डिस्क्राईब केलेला अँगल आहे म्हणून आपण म्हणू शकतो अँगल डिस्क्राईब्ड बाय म्हणा किंवा ट्रेस्ड बाय म्हणा. ट्रेस लिहितो. ओके. सो अँगल ट्रेस्ड बाय कोण ट्रेस केलं का तर रेडियस वेक्टरने. या ठिकाणी मी आरबी रेडियस वेक्टर साठी युज करतोय. बघा आता काय सांगतोय अँगल ट्रेस्ड बाय रेडियस वेक्टर. कुठं ट्रेस केलं नेमकं तर ऍट द सेंटर. कधी इन अ गिव्हन टाइम. बरोबर आहे. दिलेल्या वेळेमध्ये. आता वेळ जर चेंज झाला तर याची पोझिशन इथं असणार त्यावेळेस अँगल थोडा वेगळा असेल. बरोबर आहे. म्हणजे टाइम खूप महत्वाचा आहे या ठिकाणी बिकॉज ऑब्जेक्ट हा मोशन मध्ये आणि ऑब्जेक्ट मोशन मध्ये असेल तर टाइमानुसार त्याची पोझिशन काय होणार आहे चेंज होणार आहे. त्यामुळे टाइम महत्वाचा आहे. सो दिलेल्या वेळामध्ये
ह्या रेडियस वेक्टरने ह्या सेंटरला जो काही अँगल ट्रेस केलेला आहे त्याच अँगलला काय म्हणायचं, अँग्युलर डिस्प्लेसमेंट. सो आपण म्हणू शकतो इथं द अँगल ट्रेस्ड बाय रेडियस वेक्टर. ओके, कुठं, ऍट द सेंटर ऑफ सर्कल, ऍट द सेंटर ऑफ सर्कल इन अ गिवन टाइम. बरोबर आहे, इन अ गिवन टाइम झालं. इट इज कॉल्ड एज द अँग्युलर डिस्प्लेसमेंट. ओके, इन अ गिवन टाइम असं आपण या ठिकाणी सांगू शकतो. आय होप सगळ्यांच्या लक्षात आलं असेल. सिंपल डेफिनेशन आहे. कसं सांगतात आपल्याला, रेडियस वेक्टरने ट्रेस केलेला अँगल कुठं, सेंटरला इन अ गिवन टाइम, त्यालाच म्हणायचं अँग्युलर डिस्प्लेसमेंट. आणि अँग्युलर डिस्प्लेसमेंट डिनोट करण्यासाठी काय वापरायचं, आपलं थीटा. तुम्ही थीटा या लेटरने अँग्युलर डिस्प्लेसमेंट इंडिकेट करू शकता, डिनोट करू शकता. ओके, मग याचं नेमकं मेजर किती असतो, याचा फॉर्म्युला काय हे पण आपण बघू. तर अँग्युलर डिस्प्लेसमेंटचा फॉर्म्युला आहे साधा काय, या ठिकाणी जे डिस्टन्स आहे हे आर्क लेंथ आहे, त्याला आर्क लेंथ म्हणा तुम्ही. आर्क लेंथ किती असते आपलं, एस असतं. हे झालं आपलं रेडियस वेक्टर आर झालं, किंवा रेडियस कन्सिडर करा फक्त. मग तुम्हाला जर थीटा काढायचं असेल तर थीटा इज इक्वल टू फॉर्म्युला वापरता आपल्याला आर्क लेंथ अपॉन काय असतं आपलं रेडियस. ओके, आर्क लेंथ आहे आपलं एस, रेडियस आहे आपलं या ठिकाणी आर. सो थीटा इज इक्वल टू एस अपॉन आर, हा पण फॉर्म्युला तुम्ही युज करू शकता. त्यासोबत आणखीन आपलं यावरून आणखीन एक फॉर्म्युला वापरता कसं, रेस इज इक्वल टू आर इंटू थीटा. हा जनरल फॉर्म्युला आहे, तो पण तुम्ही इथं सांगू शकता, कारण या फॉर्म्युला तुम्हाला हा फॉर्म्युला ऑब्टेन करता येतो. ओके, सो हे झालं थीटा इज इक्वल टू एस अपॉन आर. हा झाला अँग्युलर डिस्प्लेसमेंटचा फॉर्म्युला. अँग्युलर डिस्प्लेसमेंट आपण अशा प्रकारे सांगू शकतो. याचं युनिट बघायचं तर याचं युनिट आहे अँगल आहे. आणि अँगल हे कशामध्ये मेजर करतो आपण, तर रेडियन मध्ये, डिग्री मध्ये पण करतात, पण याच्यामध्ये तुम्हाला मेन जे युनिट आहे अँग्युलर डिस्प्लेसमेंटचं ते आपलं आहे रेडियन. ओके, सो रेडियन मध्ये तुम्ही अँगल मेजर करता. आणि जेव्हा तुम्हाला एखादा ऑब्जेक्ट एक पूर्ण रिव्हॉल्युशन कम्प्लीट करेल, त्याचा अर्थ एक सर्क्युलर मोशन त्याचं कम्प्लीट होईल, त्यावेळेस त्याचा अँग्युलर डिस्प्लेसमेंट बघा, वन रिव्हॉल्युशन कम्प्लीट केल्यानंतर जे काही अँग्युलर डिस्प्लेसमेंट असणार आहे थीटा, तो किती असणार आहे आपलं 360 डिग्री, म्हणजेच किती असणार आहे आपलं 2 पाय रेडियन. हे पण लक्षात ठेवा, म्हणजे एक रिव्हॉल्युशन कम्प्लीट झालं की जो अँगल तयार होतो तो अँगल किती असतो आपला 360 डिग्रीचा असतो. 360 डिग्री म्हणजेच किती असतं आपलं 2 पाय रेडियन असतं, किंवा पाय म्हणजे काय 180 डिग्री असतं, त्यामुळे 360 आहे म्हणून तुम्ही 2 पाय रेडियन सुद्धा कन्सिडर करू शकता किंवा लिहू शकता. सो नॉर्मली ते रेडियन मध्येच लिहितात, म्हणून 2 पाय रेडियन काय झालं त्याचं युनिट झालं, किंवा त्याचं मेजर आपण सांगू शकतो आफ्टर वन रिव्हॉल्युशन. काय काय सांगितलं बघा, युनिट आहे रेडियन, बरोबर. फॉर्म्युला सांगतो थीटा बरोबर एस अपॉन आर, डेफिनेशन तुमच्या समोर आहे. त्यासोबत एक रिव्हॉल्युशन मध्ये जो अँग्युलर डिस्प्लेसमेंट असतंय ते किती असतं आपलं 2 पाय असतं. ओके, हे झालं नॉर्मली. आता याच्या पुढे जाऊ आपण की व्हेरी शॉर्ट टाइम जर असेल, व्हेरी शॉर्ट टाइम, आपण टी एवढा वेळ घेतला ना, मग जर आपण शॉर्ट टाइम घेतलं म्हणजे डेल टी एवढंच जर या ठिकाणी टाइम घेतला, आणि त्यावेळेस होणारं जे डिस्प्लेसमेंट आहे किंवा जी अर्क लेंथ आहे ती अर्क लेंथ पण किती असेल आपली डेल एस एवढीच अर्क लेंथ असणार आहे. आणि अशा वेळेस तयार होणारं जे अँग्युलर डिस्प्लेसमेंट आहे जो थीटा आहे तो किती असणार आहे आपला डेल थीटा. आणि यावेळेस तुम्हाला जर डेल थीटा काढायचा असेल तर डेल थीटा तुम्ही असं काढू शकता फॉर्म्युला वापरून. कसं, तर डेल थीटा इज इक्वल टू डेल एस डिवाइडेड बाय आर, हा फॉर्म्युला तुम्हाला युज करता येतो. ओके, सो हे झालं आपलं काय या ठिकाणी द अँग्युलर डिस्प्लेसमेंट. ह्याला म्हणायचं इन्स्टंटनियस अँग्युलर डिस्प्लेसमेंट. इन्स्टंटनियस म्हणजे काय, टाइम खूप झिरोच्या जवळपास असतो, नॉट इक्वल टू झिरो पण नियर टू द झिरो असतो. म्हणजे एक्झॅक्ट त्या ठिकाणी बघितला जो टाइम असतो, टाइम खूप कमी असतो. मग टाइम खूप कमी असेल तर त्यावेळेस त्याचं असणार जे अर्क लेंथ आहे ती पण खूप कमी असणार आहे, बरोबर आहे. ती खूप कमी असणार आहे, त्याला आपण काय सांगितलं डेल एस म्हटलो, बरोबर आहे. आणि त्या ठिकाणी थीटा सुद्धा खूप कमी असेल. बा इमॅजिन करा नव्हता अगं इथं आहे आपण बरोबर एक्झॅक्ट आपण बघितला तुम्हाला मोजायचं असेल. इन्स्टंटेनियस म्हणजे काय, ऍट दॅट टाइम, म्हणजे एक्झॅक्ट त्या टाइमाला आपण बघितला जर बघायचं असेल तर यावेळेस तो थोडक्यात तिथपर्यंत एवढं डिस्प्लेसमेंट करणार, बरं खूप कमी, नॉर्मली खूप कमी डिस्प्लेसमेंट असणार आहे. त्यामुळे याचं या ठिकाणी जी अर्क लेंथ आहे ती पण डेल एस असताना आपण कन्सिडर केलो. आणि त्याला आर तर फिक्स आहे, हा आर चेंज होणार नाही, हा कॅपिटल आर आहे तसा असणारच आहे, त्यात काही फरक पडणार नाही. पण या ठिकाणी जो थीटा तयार होणार आहे तो थीटा घेतला आपला डेल थीटा असेल. टाइम पण खूप कमी आहे मग आपण डेल टी घेतलो. अशा वेळेस जर तुम्हाला अँग्युलर डिस्प्लेसमेंट काढायचं असेल तर डेल थीटा इज इक्वल टू असतं डेल एस अपॉन आर, हा फॉर्म्युला तुम्ही युज करू शकता. आता एक विषय राहिला, महत्वाचा पॉईंट राहिला याच्यामधला, तो म्हणजे काय, तर डायरेक्शन. सर अँग्युलर डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन काय असते, तर अँग्युलर डिस्प्लेसमेंट इन्स्टंटेनियस अँग्युलर डिस्प्लेसमेंट ही एक वेक्टर क्वांटिटी आहे, आणि ते तुम्हाला लिहायचं असेल तर तुम्ही याला त्या फॉर्म्युल्यामध्ये पण लिहू शकता. कसं लिहितात आपण इथं, तर
डेल एस बार इज इक्वल टू डेल थीटा बार क्रॉस आर बार अशा प्रकारे आपण याला लिहू शकतो. ओके, सो वेक्टर फॉर्म मध्ये अँग्युलर डिस्प्लेसमेंट आपल्याला लिहिता येईल आता. आणि दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे काय, तर डायरेक्शन तुम्हाला राईट हँड रूल नुसार दाखवता येतं. ओके, सो राईट हँड रूल काय सांगतो आपल्याला, सिंपल मी थोडक्यात सांगतो. राईट हँड रूल, तुम्ही राईट हँड रूल नुसार डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन सांगू शकता अँग्युलर डिस्प्लेसमेंटची. तर ती काय आहे, तर सिंपल आहे बघा. राईट हँड रूल काय सांगतो बघा, आपला राईट हँड घ्यायचा. राईट हँड मध्ये जे फिंगर्स आहेत, हे फिंगर्स तुम्हाला त्या डायरेक्शनला रोटेट करायचे, रिव्हॉल्व्ह करायचे ज्या डायरेक्शनला सर्क्युलर मोशन परफॉर्म करताना ऑब्जेक्ट रिव्हॉल्व्ह होतोय. आणि त्यावेळेस हा थंब तुम्हाला आउट स्टेज बाहेर थंब काढायचा आहे. आणि हा थंब ज्या डायरेक्शनला असेल त्या डायरेक्शनला आपलं अँग्युलर डिस्प्लेसमेंट असते. उदाहरण एक्झाम्पल घ्यायचं, समजाव का, या ठिकाणी आपण सांगितलं की आपला ऑब्जेक्ट क्लॉकवाईज रिव्हॉल्व्ह होतोय, बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला तुमचे जे फिंगर्स आहेत आपण पाहिजे पुट करायचं असतं आणि आपले फिंगर्स अशा प्रकारे फिरवायचे. तर फिंगर्स आपण क्लॉकवाईज रोटेट केलो तर आपला थंब कुठं असतो का, ह्या बोर्डच्या इनसाइड असतो, बॅक साईडला असतो ना का, म्हणजे या ठिकाणी अँग्युलर डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन कुठे असणार आहे, इनसाइड असतो. ओके, आणि तो जर आपण मोशन असं परफॉर्म केलो, मग असं परफॉर्म करताना जर तुम्ही बघा मोशन असं असेल तर तो खाली असणार आहे. मोशन आपला असं असेल बघा, लक्षात बघा, मोशन या डायरेक्शनला असेल तर अँग्युलर डिस्प्लेसमेंट वरच्या डायरेक्शन असणार आहे. ओके, तर स्क्रू लॉ किंवा तुम्ही राईट हँड रूल नुसार तिथं सांगू शकता. हे अशा प्रकारे आपल्याला अँग्युलर डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन सुद्धा इंडिकेट करता येते. हे झालं अँग्युलर डिस्प्लेसमेंट बद्दल थोडक्यात माहिती. थोडक्यात म्हणण्यापेक्षा आपण भरपूर माहिती बघितलेलं आहे अँग्युलर डिस्प्लेसमेंट बद्दल. आता याच्यानंतर कायनॅमेटिक्स मधला हा फर्स्ट पार्ट झाला. आपण आता कायनॅमेटिक्स मधला आपला सेकंड पार्ट बघायचा आहे. तो म्हणजे बघायचा आपल्याला अँग्युलर व्हेलॉसिटी, त्यासोबत लिनियर व्हेलॉसिटी, त्यांचं रिलेशन हे बघणार आहोत आपण. त्याच्यानंतर थर्ड पार्ट मध्ये आपण जेवढे काय ह्या कुठलंही आपण जर सर्क्युलर मोशन घेतलं तर त्याच्यामध्ये जेवढे काही एक्सेलरेशन असतं, जवळपास आपण 4 प्रकारचे एक्सेलरेशन यांची स्टडी करणार आहोत. हे आपलं थर्ड पार्ट असेल. आणि अशा प्रकारे आपण हा जो आपला कायनॅमेटिक्स आहे तो आपण कम्प्लीट करणार आहोत. मग आपण डायनामिक्स कडे जाणार आहोत. ओके, सो आय होप सगळ्यांना कळत असेल, नक्की कळणारच आहे. ओके, जरी काही अडचणी असतील, काही कळत नसेल तर नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगत चला. ओके, सो गुड बाय एव्हरीबडी. नाव टुडे वी स्टॉप हिअर.